सरकारला कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी मुहूर्त सापडत नाही। जर जुन्या नियमांनुसारच कर्जमाफी द्यायची होती तर समिती कशाला नेमली होती देवा? त्यानं वेगवेगळ्या बातम्या ह्या चर्चेत येत असतात आणि मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया नेमकी कधीपासून सुरू होणार याबाबत सुद्धा वेगवेगळ्या बातम्या आणि अपडेट समोर येत असतात। मात्र याच्यापैकी नेमक्या कुठल्या बातम्या अधिकृत आहेत, कुठल्या खऱ्या आहेत, कुठल्या खोट्या आहेत याची म्हणजे आपल्याला याची पडताळणी करणं किंवा याच्यावर विश्वास ठेवणं आपल्याला कठीण असतं। आणि मग कुठल्या बातम्यांना अधिकृत बातम्या समजायचं किंवा कुठल्याही माहितीला अधिकृत माहिती समजायचं। मात्र एका लिडिंगच्या न्यूज पोर्टलनं एक महत्वाची बातमी दिलेली आहे की ती सरकारी सूत्राच्या हवाल्याने दिलेली आहे की येत्या 22 मे पासून म्हणजे जेमतेम 40-45 दिवसाचा कालावधी हा 30 जूनच्या कर्जमाफीच्या प्रक्रियेला उरलेला असताना 22 मे पासून या कर्जमाफीच्या अंमलबजावणीला प्रक्रियेला बँक खात्याला मला पैसे ट्रान्सफर होण्याला प्रत्यक्ष सुरुवात होईल असं सांगितलं। मात्र हे सांगत असताना पात्र असूनही अनेक शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याची माहिती सुद्धा त्या बातमीमध्ये जोडलेली आहे। मग नेमकं हे कशामुळं किंवा कुठल्या कारणामुळे हे शेतकरी वंचित याच्यापासून राहणार आहेत? मग सरकार जर म्हणते की साधारणतः 1 एप्रिल 2021 नंतर ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत या दरम्यान जे शेतकरी थकीत राहिलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीचा लाभ दिला जाईल। तो जुन्याच जी काही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि महात्मा फुले कर्जमाफी योजना हे अनुक्रमे 16, 17 व 19, 20 मध्ये ज्या काही राबवल्या होत्या तर त्याच योजनेच्या निकषानुसार या योजनेची अंमलबजावणी केली जाईल। मग शेतकऱ्यांच्या मनामध्ये पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो की मग हे जर सरकारला करायचं होतं मग त्याच्यासाठी प्रवीण परदेशी नावाची समिती त्याच्यावर कशासाठी नेमली, त्याच्यावर खर्च कशासाठी केला, हाही प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होतो। आणि मग 22 मे पासून ही प्रक्रिया सुरू होत असताना जे शेतकरी या योजनेसाठी पूर्णपणे पात्र आहेत तरीही ते अपात्र ठरवले जातील याबाबतची स्पष्टता आता समोर आलेली आहे की सरकारने एक फतवा जाहीर केलेला आहे की जर तुम्हाला या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचा शेतकऱ्यांना जर लाभ पाहिजे असेल तर त्याच्यासाठी एक सरकारने अट घालून दिलेली आहे आणि ती अट म्हणजे की कर्जमाफीच नाही तर इतर सरकारच्या ज्या काही अनुदानाच्या योजना असतील, खत अनुदानाच्या योजना असतील किंवा फळबाग अनुदान असेल, इतर योजना असतील तर अशा कुठल्याच योजनेचा हरवले जातील किंवा ठरतील अशी शक्यता सरकारकडून सांगितली जात आहे। मग याच्या मागचं कारण काय की आपण कृषी प्रधान देशामध्ये राहतो आणि सर्व आम्ही शेतकरी आहोत आणि मग शेतकऱ्याला सुद्धा स्वतःची ओळख दाखवण्यासाठी किसान आयडी कार्ड किंवा फार्मर आयडी किंवा ऍग्रीस्टॅकच्या पोर्टलवर नोंद होणं आवश्यक आहे। आता या नोंदी मागची जी काही गंमत आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांनी वर्षभरापूर्वी 6 महिन्यापूर्वी ऍग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदी केलेल्या आहेत, आपलं किसान कार्ड काढलेलं आहे। मात्र त्याच्यातल्या काही शेतकऱ्यांच्या म्हणजे 100त एखादा म्हणा किंवा 1000त 2-4 शेतकऱ्यांचं म्हणा की ते जे काही आपोआप डिलिंक होण्याची प्रक्रिया ती त्या पोर्टलवरून किंवा त्या सॉफ्टवेअर मधून झालेली आहे आणि मग परत ज्या वस्तू त्याचं किसान आयडी कार्ड अपडेट करायला जातो तर ते होत नाही किंवा त्याला काहीतरी तांत्रिक अडचणी येतात किंवा तो सर्व्हरचा दोष असू शकतो किंवा त्या सिस्टमचा किंवा तो सॉफ्टवेअरचा दोष असू शकतो। दुसरीकडे 2022-23 नंतर मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीचे जे काही 7/12 फेरफार हे बदललेले आहेत की बऱ्याच कुटुंबामध्ये एखादा करता व्यक्ती मयत होतो आणि मग अशा वेळेस भाव हिश्श्याची वाटणी होते आणि मग त्याच्या नोंदी अद्यापपर्यंत झालेल्या नाहीत आणि हा जो काही सगळा शेतीविषयीचा जो 7/12चा 8चा जो काही डाटा असतो तर हा डाटा सरकारच्या भूमी अभिलेख कार्यालयाकडून अपडेट केला जातो किंवा त्याच्या नोंदी ठेवल्या जातात आणि मग ऍग्रीस्टॅकचं जे काही सॉफ्टवेअर आहे आणि भूमी अभिलेखचं जे काही सॉफ्टवेअर आहे तर यांचं कुठंतरी ताळतंत्र बसत नाही, ते एकमेकांना मॅच होत नाहीत किंवा तो डाटा जो भूमी अभिलेखचा डाटा आहे तर तो ऍग्रीटेकच्या सॉफ्टवेअरला सपोर्ट करत नाही। अशा अनेक तांत्रिक गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि बऱ्याचदा मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार सुद्धा या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये संपन्न झालेले आहेत। म्हणजे एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला शेतजमीन विकली तर याच्या नावावरचा 7/12 त्याच्या नावावर ट्रान्सफर झाला म्हणजेच त्या ऍग्रीस्टॅक पोर्टलमध्ये पुन्हा त्याचे बदल झाले, तो 7/12 त्याच्यातून वगळणं किंवा कमी करणं आवश्यक असतं, दुसऱ्याच्या नावावर ते फेरफारसह त्याला अपडेट करणं गरजेचं असतं। बऱ्याचदा ऍग्रीस्टॅक पोर्टलवर 7/12ची हे केली जाते, नोंद केली जाते, खाते नंबर टाकला जातो मात्र डाटा नॉट फाउंड किंवा डाटा मिसमॅच अशी काहीतरी मेसेज ते सर्व्हर देत असतं आणि याच्यासाठी सरकारकडून जी काही 20 मेची डेडलाईन दिलेली आहे किंवा 20 मेची अंतिम तारीख सांगितलेली आहे
तर या तारखेपर्यंत अद्यापपर्यंत हे सॉफ्टवेअर कुठेही अपडेट झालेलं नाही. जसं लाडक्या बहिणीची केवायसीची प्रक्रिया 8 सप्टेंबर 2025 सरकारने सुरू केलेली होती, मात्र त्या लाडक्या बहिणीचं जे काही पोर्टल असेल, वेबसाईट असेल, तर ते 4-5 बंपर पोटामध्ये रिचून ते हँग पडलं होतं. अशा पद्धतीचं ते सॉफ्टवेअर झालं होतं आणि आताही ते ऍग्रीस्टॅकच्या बाबतीतही तसेच अनेकांच्या तक्रारी येत आहेत. मग आता ही 22 मेच्या नंतर मग ही सरकार नेमकी ही जी काही प्रक्रिया सुरू करणार आहे तर ती नेमकी कुठल्या पद्धतीने करणार आहे आणि मग ज्यांचे सगळे ऍग्रीस्टॅक पोर्टल अपडेट आहे, जे या माफीसाठी पात्र ठरतात, मग अशांच्या खात्याला पैसे दिले जातील किंवा त्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल. मात्र ज्यांचा डाटा अपडेट होत नाही किंवा ऍग्रीस्टॅकची माहिती अपडेट होत नाही, मग ते शेतकरी पात्र असूनही जर अपात्र ठरवले जात असतील तर कुठल्याही योजनेचा लाभ ह्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. जे काही लोक पात्र असतील तर त्या सर्व पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, अन्यथा अशा योजना राबवण्यात काही अर्थ नाही असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.